पाहत आहात मल्हार वृत्त न्यूज चॅनल, जनतेचा खरा आवाज. नमस्कार. आज आपण प्रभाग क्रमांक 1 कळस धानुरी लोहगाव या ठिकाणी आलेलो आहोत. येथील भीमनगर परिसरात आपण आज आहोत. प्रभाग क्रमांक 1 ते शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आज सर्वच आपल्या सोबत आहेत. ते आपल्या प्रचारार्थ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा प्रचार या ठिकाणी चालू असताना आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत. चला आपण येऊया. तर आपण शिवसेना पक्षाकडून प्रभाग क्रमांक 1 तुम्ही काय सांगाल परिस्थितीबद्दल किंवा येथील समस्यांबद्दल? जय भीम, जय महाराष्ट्र. मला सांगायला अभिमान वाटतो की आज आम्ही तुमच्याशी समोर जे बोलतोय तिथं लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. शिंदे साहेबांच्या सगळ्या लाडक्या बहिणी बसलेल्या, त्यांच्या समोर आम्ही त्यांना वचन देऊ इच्छितो की जे 7 वर्षामध्ये किंवा 8 वर्षामध्ये काम नाही झालं इथे, किंवा त्यांची अशी मनात एक खंत होती की निवडणूक झाल्यानंतर कोणीही नेता इकडे येत नाही परत फिरकायला. तर आम्ही त्यांना एक वचन दिलेलं आहे आणि हे वचन असं दिलेलं आहे की पुढचे 5 वर्ष आम्ही तुमच्याबरोबर असणार आहे. प्रभाग नंबर 1 धानवी लोहगाव कळस ह्याच्यामध्ये आपल्याला शिवसेनेला 4 मतं द्यायची आहेत आणि शिवसेना इथं आल्यानंतर आम्ही दिवस रात्र त्यांच्याबरोबर असणार आहे. त्यांचे सुखदुःख आम्ही समजणार आहे आणि त्यांच्यावर काम करणार आहे. आणि सर्व लाडक्या बहिणींनी आम्हाला पाठिंबा दिलाय, वचन दिलंय आणि आशीर्वाद दिलाय की यावेळेस प्रभाग 1 मध्ये पूर्ण शिवसेना येणार आहे. भगवा या प्रभाग 1 मध्ये येणार आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना खूप धन्यवाद बोलू. नक्कीच. तर आपण देखील इथे आलेलो आहे. तुम्ही काय सांगाल? जी मागच्या काळात जे घडलं ते पुढच्या काळात होणार नाही. आज आमच्या पाठीमागे गिरीश भाऊ आहेत, सतीश भाऊ आहेत आणि मी स्वतः एक उमेदवार आहे. आम्ही एक ताकदीने, त्याचबरोबर आमच्या आणखी जे साथीदार आहेत प्रभागामध्ये आमच्या पॅनलमधले, यांच्या एक विचाराने आम्ही एक सुंदर आणि मेट्रो प्रभाग कसा बनेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. त्याचबरोबर आमच्या आई बहिणी, त्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल, त्यांच्या अडचणी कसं समजून घेता येईल याच्याशी आम्ही प्रत्येकाशी एक निष्ठ राहणार आहोत. नक्कीच. प्रभागामध्ये इतरही काही उमेदवार आहेत, भाजपाचे झाले, राष्ट्रवादी झाले, ते सुद्धा आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. तुम्ही त्यांच्यावर मात देऊन विजयश्री मिळवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? ज्यावेळेस आम्ही आता आमच्या लाडक्या बहिणींना आणि सर्व इथल्या मेंबर्सला भेटतो किंवा आमच्या गावकऱ्यांना भेटतो, आमच्या इथल्या सिटिझन्सला भेटतो, आम्ही हा विचार नाही करत की आमच्या विरुद्ध कोण आहे. आम्ही असा कधी विचारच नाही केलेला. आम्ही हा विचार करतो की आमच्या बरोबर हे लाडक्या बहिणी आहेत, हे लाडके भाऊ आहेत. समाजासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे आणि हे जर दायित्व किंवा हे जे अधिकार ते आम्हाला देतात की तुम्ही नगरसेवक म्हणून या, तर आमचे विचार आता हे चालू की पुढे आल्यानंतर आम्हाला काय काय करायचं. आता आम्ही इथे फिरत असताना आमच्या लक्षात आलं की इथे रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या घरांमध्ये पावसामध्ये पाणी जात आहे त्यांच्या घरांमध्ये. मग तिथे ड्रेनेज व्यवस्था चांगली असली पाहिजे, तिथे रस्ता व्यवस्था चांगली असली पाहिजे. हे कसं करता येईल आम्हाला सगळ्यांना मिळून, ह्याच्यावरती आमचं लक्ष आहे. आम्ही अजिबात असा विचार कधीच केला नाही की आमच्या विरुद्ध कोण आहे, असा कधी आम्ही विचार करत नाही आणि कधी करणार पण नाही. तुमचं विजन जे आहे ते बेसिक ज्या गोष्टी आहेत, मूलभूत गरजा ह्याच आहेत, याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काही डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहात? पहिले 6 महिने आल्यानंतर आम्हाला ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये पाणी आलं, ड्रेनेज आलं, त्याच्यानंतर स्वच्छतेची व्यवस्था असते, कचऱ्याचं जे संयोजन आहे ते करण्यामध्ये आमचं लक्ष असणार आहे. ज्यावेळेस आम्ही यंत्रणा सगळी आम्ही सेटल करू त्याच्यानंतर मग आम्हाला हे बघावं लागेल की आम्हाला आता मेट्रो, आता आपण बघतो पुण्यामध्ये मेट्रो जी गेलेली आहे ती काही ठराविक भागामध्ये गेलेली आहे. आमचा हा नक्कीच विचार असणार आहे शिवसेनेच्या 4 नगरसेवकांचा प्रभाग 1 मध्ये की मेट्रो इथं आली पाहिजे, जेणेकरून आमच्या नागरिकांना सुद्धा ती सुविधा वापरता येईल. त्याच्याशिवाय जे रस्त्यांची कामं आहेत पेंडिंग आहेत ते करून घेतल्या जातील. त्याशिवाय आम्ही काय केलेलं आहे, एक आरोग्य धन योजना चालू केलेली आहे, ज्याचे पत्रक आम्ही ऑलरेडी त्यांना दिलेली आहेत. त्याच्यामध्ये जर माणूस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला तर वर्षभरात त्यांना 30,000 मिळतात, पर डेचे 1,000 अशी योजना आम्ही चालू केलेली आहे. त्याचे पत्रक आम्ही ऑलरेडी त्यांना दिलेले आहे, ती इन्फॉर्मेशन त्यांना दिलेली आहे आणि तो प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. आजपर्यंत 7,500 ते 8,000 लोकांनी हे फॉर्म्स भरलेले आहेत आणि ते लोक आमच्याशी जोडलेले आहेत. त्या योजना योग्य प्रकारे कशा राबवता येतील याकडे आमचं लक्ष असणार आहे. आज आपण विष्णुवाडीमध्ये भीमनगर एरियामध्ये, पण प्रभाग क्रमांक 1 मध्ये लोहगाव, कळस आणि हे सगळं एरिया पोहोचतो. लोहगावमध्ये काही असा भाग आहे जो जिथे अजून पाणी सुद्धा पोहोचलेलं नाही आहे. त्या ठिकाणी तुम्ही गेलेले आहात का? तिथले काही समस्या जाणून घेतलेल्या आहेत? हां, ॲक्च्युली ज्या भागाबद्दल तुम्ही बोलताय मी त्या भागामध्ये राहिला आहे आणि तिथं धानोरी लोहगाव रेसिडेंट्स असोसिएशन ही संस्था मी स्थापन केलेली आहे. इथे आता 4,500 लोक त्याचे मेंबर्स आहेत. आत्तापर्यंत कमीत कमी 15 आंदोलनं आम्ही केलेली आहेत. त्या चिखलामध्ये त्या रस्त्यांवरती बसून, जिथे रस्ता नाहीच आहे, कधी रस्ता तिथं झालेलाच नाही आहे किंवा पावसाळ्यामध्ये रस्ता नसतो आणि ज्या उन्हाळ्यामध्ये येतं त्यावेळेस पाणी नसतं आणि या सगळ्या सोसायट्यांना त्या घरांना टँकरनी पाणी घ्यावं लागतं. मी वचन दिलेलं आहे, जर 7 ते 8 महिन्यामध्ये पाणी आणून नाही दिलं आणि ते रस्त्याचं काम नाही केलं तर आम्ही आमच्या पदांवरनं रेझिग्नेशन देणार आहोत.
कारण की कुठल्याही जॉबमध्ये आम्ही पण एक जॉबच करणार आहोत समाजाचा. जर आम्ही आमची कामं नीट करू शकत नाहीये तर आम्हाला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे. आणि हे वचन आम्ही काही आमच्या ज्या लाडक्या बहिणी त्यांच्या समोर देतोय. आणि याच्या आधी पण मी दिलेलं आहे की जर आम्ही कामं करू शकलो नाहीत 7 ते 8 महिन्यामध्ये पाणी आणून दिलं नाही तर आम्ही आमच्या पदाचा आपण या ठिकाणी काही भगिनी सुद्धा बसलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. ताई, तुम्ही काय सांगाल? भाऊ आपल्यापर्यंत आलेले आहेत, त्यांनी काही वचन दिलेले आहेत, काही दिलेले आहेत. तुम्ही काय म्हणाल? आम्ही काय म्हणलो, एवढे दिवस येतात सगळे मग आम्ही आणायला आमची सोय काहीच करत नाहीत. पाणी नाही, आमचे रस्ते नाही, काहीच बघत नाहीत आमच्याकडे. त्यांची देत नाही पाणी, बोलवलं तरी येत नाहीत. जावा मग काय पाठवतो म्हणतात, येत नाही कोणी. भाऊ आता आलेले आहेत, त्यांनी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ते सुविधा करतील, काय सांगाल याबद्दल? हो, करतो म्हणले ते. करतो म्हणजे. तर तुम्ही काय सांगाल? काही आव्हान काय सांगाल? जे घरी येतात ते अजून त्यांना सांगत नाही. असं येऊन बोलून जातो त्याच्यानंतर काहीच होऊ शकत. एवढा इलाका बघते आम्ही नगरमध्ये, वरच्या साईड, खालची साईड, काही तोंडापुरते नाही का, तोंडापुरतेच कामं करू जातात. त्याच्यानंतर नक्कीच. सर, आपण ऐकत सायन्सचं एक म्हणणं आहे की असे भरपूर प्रकल्प येतात, आश्वासनं घेऊन जातात, पण पुन्हा काही त्याच्यात होत नाही. आमच्याकडे परत तुम्ही काय फिरकतच नाही. सांगाल? काही जसं बोलले आता की आज इथला जो हे आमचा जो चौघांचा पॅनल असणार आहे, यांनी स्वतःला नगरसेवक समजायचं कारण याचं असं आहे की आमच्यासोबत आज त्यांचा स्थानिकचा भूमिपुत्र नागेश भाऊ झाला, आमचा किसन भाऊ झाला, आमचे सहकारी आणखी भीमनगरचे जितू भाऊ वगैरे, हे सगळे आमच्या हक्काचे की ज्यांच्या आम्ही सोबत राहून आज राजकारण शिकलो, हे आमच्या सोबतचे. आणि जर आम्ही कुठं चुकलो तर हे आमचे कान धरणारे लोक आहेत, हे आमच्या हक्काचे लोक आहेत. यांच्यातले कोण आमच्या आत्या आहेत, कोण आमच्या मावशी आहेत. इथं कुठलाही भेदभाव होणार नाही, कारण की यांच्या घरात आम्ही लहानाचे मोठे राजकारण आल्यानंतर आश्वासनही दिली जातात. हा शेवटी कार्याचा भाग पडतो, पण असे आम्ही कृतीने येणार आहोत. नक्कीच. नक्कीच. आपल्याबरोबर सुजित भाऊ मशीन देखील आहेत. सर, आपण काय सांगाल या भागाबद्दल? नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र. आज पवित्र अशा शौर्य दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आपण आज सर्वजण त्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी पण भरपूर लोक या ठिकाणाहून गेलेले आहेत. आज आमचा प्रभाग क्रमांक 1 कळस, धानोरी, लोहगाव या प्रभागामध्ये शिवसेना शिंदे गट, ज्याचे चिन्ह आहे धनुष्यबाण, या धनुष्यबाण चिन्हाचे 4 उमेदवार, त्यामध्ये मग गिरीशजी जयवळ साहेब ते ओपन खुल्या गटातून पुरुष विभागातून उमेदवार आहेत. त्यानंतर माझ्या मंडळी मीनाक्षी सतीश नुसके या महिला ओबीसी गटातून उमेदवार आहेत. त्यानंतर प्रदीप रावते हे एसटी समाज म्हणजे आदिवासी समाजाचे ते एक उमेदवार आहेत. त्यानंतर हेमलता बनसोडे ताई या मागासवर्गीय समाज एसटी समाजातून उमेदवार आहेत. अशा सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून शिंदे साहेबांनी एक चांगला पॅनल या निमित्तानं पुणे महापालिकेमध्ये दिलेला आहे. आणि या प्रभाग क्रमांक 1 यामध्ये आपण आज भीमनगर या परिसरामध्ये महिलांशी, माता भगिनींशी हितगुज करण्यासाठी उपस्थित झाले, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. माझ्या अगोदर सर्व माता भगिनींनी सांगितले इथल्या काय ज्या मूलभूत गरजा आहेत, अडचणी आहेत, त्या गेल्या 8 वर्षापासून कुठल्याही लोकप्रतिनिधी सोडवलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि काही अंशी ते म्हणणं खरं पण आहे. ज्या वेळेला ह्या मायबाप, बंधू भगिनी, मतदार आपल्याला निवडून देतात तर त्यावेळेला आपलं आद्य कर्तव्य असतं की त्या लोकांची कामं झाली पाहिजे, त्या लोकांच्या मूलभूत गरजा सोडवल्या पाहिजेत. आणि निश्चितच आम्ही मान्य करतो की कुठल्याही भागामध्ये 100% कामं पूर्ण होत नसतात, काही कामे राहत असतात, काही कामाला विलंब लागत असतो. परंतु इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण सर्व मायमाऊलींनी आम्हाला जर साथ दिली तर आम्ही निश्चितच या प्रभागामध्ये बदल घडवून आणू शकतो. आणि तुम्हाला पाहिजे असाल असा विकास आपण या भागाचा निश्चितच करू अशी ग्वाही या निमित्तानं देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण पाहू शकतो
सर्वच उमेदवारांनी सांगितलेलं आहे की इथल्या ज्या माता भगिनींनी आता बोललं की सर्व उमेदवार येतात येतात आणि जातात, परंतु यावेळेस असं काही घडणार नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांच्या प्रति सोडण्याचा प्रयत्न करणार. नगरसेवक झाल्यानंतर 7 महिन्यामध्ये जर काही यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर त्यांच्या पदाचा राजीनामा देखील देण्यासाठी तयार आहे. मल्हार वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्राम चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. संपर्क 80 10 186 630.